राज्य में जारी बेमौसम बारिश से पीड़ित किसानों की स्थिति का जायजा लेने हेतु शिवसेना उबाटा गुट सांसद संजय राउत जलगांव नासिक दौरे पर है। इस दौरे पर मीडिया से बातचीत के दौरान राउत ने मंत्री गिरीश महाजन पर तंज कसते हुए सवाल पूछा कि अब राज्य के संकट मोचन कहां है। राउत के इस प्रश्न पर महाजन ने पलटवार करते हुए कहा कि राउत को मेरे प्रति इतनी हमदर्दी क्यों, यह मेरी समझ से परे। आगे महाजन ने एनसीपी शरद पवार गुट एकनाथ खडसे के विवादित बयान पर भी अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त की। संजय राऊतबद्दल मी काय बोलायचं आता, कुठे म्हणजे काय ते राज्यातच आहेत, तुम्ही बघतायत रोज नाशिक जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना भेटतोय, बोलतोय। संजय राऊतांना माझ्याबद्दल काय एवढा पुळकाला मला कळत नाही। मला वाटतं संजय राऊतांनी त्यांच्या पक्षातले आमदार खासदार कोण असतील त्याला सांभाळून ठेवावं। नगरसेवक आहेत काही आता महापालिकेमध्ये थोडेफार वोटावर मोडण्यासारखे, त्यांना सांभाळून ठेवा ना। तुम्ही संकटमोचक काय करतायत, सरकारला काय वाचवतायत, सरकार कसं वाढवतायत, त्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष सांभाळून ठेवा। आमच्याकडे तर खूप आहेत, 75% लोक तर आमच्याकडेच आहेत, आमदारी तेवढेच आहेत, महापालिका तेवढ्या आहेत, नगरपालिका तेवढ्या आहेत, येणाऱ्या झेडपीसुद्धा आहेत, त्यात इथेच होणार आहे। मला असं वाटतं की आता आपण झेडपी आपल्या कशा येतील, आपले आमदार आपल्या जो कसे राहतील, खासदार कसे टिकून राहतील, विशेष करून याकडे त्यांनी लक्ष द्यावं। मग करा ना, म्हणा तुम्ही खडसेंनी तक्रार करावी माझी, मी कुठे डायरेक्टर आहे, कुठे लपवलेलं आहे, कुठले पैसे लपवलेले काय, त्यांनी माझी तक्रार करावी। तुम्ही आता दररोज प्रत्येक आठवड्याला तुमची SIT होते, तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, ते बघा। लोकांच्या जमिनी खाऊन चाललेत, महारवताच्या जमिनी खाऊन चाललेत, हायवेमध्ये जमिनी लगेच विकत घेतात कार्यकर्त्याच्या जमिनी, तिथे झाडं लावत आहेत, त्यात पैसे मागतायत। भोसरीच्या जमिनीमध्ये तर तुमचं काय चाललं आहे तुम्हाला माहिती आहे, 7-8 गुन्ह्यामध्ये ते अडकलेले आहेत। रॉयल्टी 136 कोटी रुपये तुम्हाला दंड झालेला आहे रॉयल्टी चोरीमध्ये। आपण आपलं बघा ना। माझ्याविषयी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तक्रार करा निवडणूक आयोगाकडे। मी जमिनी परत करून 8 वर्ष झाले, तुम्हाला माहिती आहे म्हणा खडसे साहेब। मला जसं कळालं की ती जमीन महारवतनाची आहे, मी बिचाऱ्या त्या लोकांना जमीन परत दिली आणि त्यांच्याकडून खरेदीचा 1 रुपयासुद्धा परत घेतला नाही, जे घेतले ते त्यांना परत देऊन टाकले। तुमची दानत कुठे आहे? जी जमीन माझ्या नावावर घेतलेली होती त्यावेळेला शुगर कारखान्याच्या नावाने मी डायरेक्टर होतो, बरोबर आहे, तुम्ही चेअरमन होतात, पण त्यावेळेला मी जी जमीन घेतली ती जमीन आपल्या कन्याच्या नावावर घेतलेली आहे। मग तुम्ही का परत देत नाही? मी 8 वर्षापूर्वीच दिली, मी 8 वर्षापूर्वी दिली। अजून काही कमी जास्त असेल, 1-2 वर्ष 10 असेल किंवा 6 असतील, पण मी त्यावेळेलाच परत दिली। मला जसं कळालं की ही जमीन महारवतनाची याची परवानगी घेतलेली नाही, मी तात्काळ ती जमीन त्यांना बोलावून त्यांना ती परत दिली, बोदवडला नेऊन ती खरेदी करून दिली। त्यांच्याकडून 1 रुपयासुद्धा मी त्या खरेदीचा घेतलेला नाही। राजकीय षडयंत्राने ही सर्व कारवाई। तुम्हाला वाटत नाही का थोडीशी आपली काय आपण काय करतोय काय नाही? ती बिचारी म्हातारी बाई 80 वर्षाची तुमच्या घरी येऊन तिथे धरणं धरून बसलेली आहेत, ती अंगावर राखेल घेते, ती वारंवार त्या ठिकाणी तुमच्या ऑफिसमध्ये कलेक्टरच्या ऑफिसमध्ये फेऱ्या मारते। तुमच्या नावाने एवढ्या पेपरला बातम्या आहेत, TV वर बातम्या आहेत, पण आपल्या थोडीफार जनमानाची आहे का? काहीच नाही आहे। आपण ती जमीनच धरून बसलेला आहात, द्या ना त्या गरीब बाईला परत जमीन। तुम्ही जर कारखानाच काढला नाही तर जमिनी परत द्यायला पाहिजे लोकांच्या। यांनी त्या भागातल्या सगळ्या गरीब लोकांना भूलताफा मारून त्यावेळेला त्या जमिनी घेतल्या, तुमच्या मुलांना नोकरी लावतो, तुम्हाला असं करतो, तुम्हाला तसं अशी प्रलोभनं दाखवली, कारखाना झालाच नाही। मी डायरेक्टर आहे, माझं म्हणणं आहे की त्या सगळ्या जमिनी त्या लोकांना परत द्या। तुमचं काय तिथे त्या परत द्यायला पाहिजे त्या लोकांना, ते गरीब लोक आहेत सगळे।